जरा हवा मारायची दुकान हा मारायची ती. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आमच्या चॅनलचं नाव आहे टू लाईन्स. तर बघा मित्रांनो, हा जो बांध आहे हा पूर्ण दगडांनी बांधलेला आहे. हा शेतातली माती नदीमध्ये जाऊ नये व नदीतलं पाणी आत शिरू नये यासाठी हा बांध बांधलेला आहे दगडाचा पूर्ण, बघू शकताय. तर मित्रांनो, हरभऱ्याची भाजी बघू शकताय. हरभरं पण उठलेलं आहेत पण ते अजून भरलेलं नाहीत. तर मित्रांनो, शाळू बघू शकताय. तर शाळू समोरच असं बांधाकडेला एक वडाचं झाड आहे मोठंच्या मोठं, आणि त्याच साईडला त्याला लागून एक मोठी विहीर आहे. बघू शकता विहिरीमध्ये पाणी आहे का बघूया. तर मित्रांनो, खूप मोठी विहीर आहे आणि विहिरीमध्ये पाणी पण भरपूर आहे, पण खूप तळात गेलेलं आहे. तरी म्हणायला गेलं मित्रांनो, इथून एक 30 फूट खाली पाणी आहे आणि त्याच्या पण जास्त, मला वाटतं 40 फूट पाणी आहे, म्हणजे विहीर आहे. बघू शकता किती भली मोठी अशी विहीर आहे. शेताकडचा पॉईंट म्हणजे अजून याचा खोल काढलेला आहे. बघा तिकडं दगड साईडला केलेली, म्हणजे अजून जास्त खोल झालेला आहे विहीर मित्रांनो. तर मित्रांनो, समोरच बोराचं झाड आहे. तर आपण त्याच्या जवळ जाऊन बघूया बोरं पिकलेले आहेत का. चला, लांबून तर पिकले की दिसत होती मित्रांनो, खाली तर काय पडलेले नाही आहेत वाऱ्यात, तर समोर ते पिकलेले आहेत बघा. दिसते का बरोबर. काटेरी बोर बोलायचं मित्रांनो याला. ते फक्त शेतामध्येच बघायला भेटते आपल्याला, आणि शिस्तात काढायचं ना मित्रांनो. काटेले असं खतरनाक असतात सुईसारखं. बघा पिकलेला आहे बोरी. बघू आपण, चांगला आहे मित्रांनो, पिकलेला आहे. बघा मित्रांनो, हरभऱ्याच्या शेतामध्ये हे जे हरभरा आहेत ना, अजून कवळे आहेत. हे भरलेलं नाही आहे, थोडं बारीकच बी आहेत त्यात. मला वाटते अजून एक 10-15 दिवसात ते टच्चर भरेल असं वाटते मला, पाणी दिले की शेताला. तर मित्रांनो, बघू शकताय तंबाखूचं रान, आणि त्यामध्येच तंबाखूच्या मध्येच असं जे काय बोलतात त्याला, ते सगळं खाल्लेलंच आहे. अवघडच आहे. तर काय नक्की येऊन खाली समजत नाही. बघा पूर्ण सगळं खाल्लेलं आहे. अरे सगळं खाऊनच टाकले की आहे बघ सगळं. बघा मित्रांनो, डोंगराकडेला शेत असल्यामुळे काय होते बघा मित्रांनो. बघा जे काय पीक आहे ते जनावरांनी खाल्लेलं आहे. तर गायरं येतात, डोंगरी गायरं. बघा शेंडेच गायब आहेत, शेंडेच गायब आहेत, काय समजा ना. चला, तर एका साईडला वरण्याचं वेल आहेत, आणि जे शाळा आहे ना मित्रांनो, ते पूर्ण कटिंग खाल्लेलंच आहे. ते सगळं अवघड झालं मित्रांनो. कारण इथं गायरं येतात, त्यांनीच ते खाऊन टाकलेलं आहे मित्रांनो. एकदम खतरनाक अशी बोरं पिकले आहेत काय, पूर्ण झाड असं भरलेलं. असं वाटतं पिशवी आणली असती बरं झालं असतं. काटेरी बघू शकता, एकदम खतरनाक अशी पिकले आहेत बघा. बाप रे बाप. बघा मित्रांनो, समोर बघा कसलं पिकलं, पूर्ण झाड असं भरलेलं आहे. एकही बोर वेस्ट जात नाही मित्रांनो. बघा मित्रांनो, एकदम असं पूर्ण पिकलेलं आहे. बाप रे बाप, खतरनाक उरगाळ भेटली आहे मित्रांनो आपल्या शेतात आल्यावर. बघा 1 मिनटामध्ये असं पूर्ण असा हात भरला माझा. सूरज, हां अडवूच असते ते थोडं. हे खा, हे खा, ते खा, पिकलेलं आहे. कसं लागते सांग. कसं आहे, चांगला आहे, पिकले ना. हे धर, मी तुझ्या हातात काढून देतो. खाली पडलेली बोर केली दाखवली वर का शोधायची गरज नाही खाली पडले. बघू शकताय अजून भरपूर आहेत पिकलेले. हे तर सूरज कसं काय काय काय. तर बघा मित्रांनो, बोरं एका टायमाला किती भेटले. अजून भरपूर पूर्ण झाड भरलेलं मित्रांनो. काढायला तेवढं कमी आहे इतकं. बघा असं आहे काय तुमच्या शेतामध्ये झाड. हे एकदमच टच्च भरलं मित्रांनो. थांबा मित्रांनो, आम्ही खातो आणि व्हिडिओ करतो तुम्हाला.
मित्रांनो मी खायला इतके बरे घेतलेले आहेत खरोखर भरपूर असं भरले बघा एवढं लांब असं दिसते ना सांगू शकत नाही तुम्हाला शब्दात बघा मित्रांनो आमच्या मोबाईल इतकी क्लिअरिटी नाही पण भरपूर बुट्टी भरेल अर्धी असं इतकं भरलेलं आहे तर सूर्य बसलेला आहे तिथं आपण जाऊन बसू बघा मित्रांनो काय आहे बघा डोंगराकडाला शेती असली की नाही अशी बोंब होत्या बघा पूर्ण सगळं काय असेल नसेल ते खाल्लेलं आहे बघा हे तुम्हाला दिसते की नाही सांगा कमेंटमध्ये बघा हे सगळं शाहू खाऊन टाकलेला आहे त्यांनी डोंगराकडे शेती कसं सांगा नुकसान किती भूते सांगा मित्रांनो अवघड झालं सगळं बोरं कशा आहेत सूरज चांगले एकदम बेस्ट चटणी मीठ आणायला पाहिजे होतं आपण